आता करायचे रे आता पावसाळा आला अरे इथे लई आहे या भरीमुळे की नाही अशा का टाकल्यात पाहिजे ते पाणी आता रस्ता बुडून 10 फुटानं पाणी असते ऊस तर ते बुडून आता हे चालले आता पूर गेल्यानंतर आपण लावण करायची नाहीतर आता तुला सांगतो की नाही इथं काय शेती नावाचा प्रकार राहिलेला नाही त्या पुराच्या पाण्यामुळे भरी बसाचा टाकायला पूर रेषेचं नियंत्रण अधिकारी म्हणतात गेली 20-25 वर्षे पाकिट घेतले विषय कट कुठल्या रेषेचं नियंत्रण नाही काय नाही नुसत्या त्या नकाशावर ब्ल्यू झोन रीड मारल्या रेषा परत बसल्यात बोंबलत बघायला तयार नाहीत आणि काय नाही आता बघ नाही भरी कशी टाकायला तुला सांगतो आता ही आमची 100-150 वर्षापासून जे रान आहे 1 फुटानं पाणी येत होतं आता इथे 20-20 फूट पाणी आलेले त्याला नियोजनच नाही रे काय प्रकार नाही काही चालले काय नाही नुसत्या पैशासाठी काय पाहिजे ते जाधववाडी 220 माझं रान आहे इथे हे सगळे सातारा आमची रान आहे ती तिकडे पण आमची कदमवाडीत रान आहेत पाक सगळे ऊस घातलेले पैसे पण निघणार आता नुकसान भरपाई ती पण मिळत नाही नुसतं कागदावर नुकसान भरपाई एक तेवढी आहे बघ शासनाची ती पण त्या लाडकी बहीण ती मते मिळतात म्हणून कुठल्या स्कीमा कोणाला मिळते नाही मिळते कुणाला मिळाले नाही मिळाले आत्तापर्यंतची हीच बोंब आहे मी स्वतः स्टँडिंग चेअरमनाचा 1.5 2 ठराव घेतला आईक साहेब म्हणले अहो म्हटलं आमची रान आहे साहेब अहो कोल्हापूर शहरासाठी काय तर आपण कोरा चेअरमन आहे मी स्वतः केली आमची रानं असताना 1.5 2 ठराव 1.5 2 म्हणजे बांधकाम करून येईल असं नाही आहे तुझ्या 2 फूट येते ह्याच्या 4 फूट येते माझ्या 6 फूट येते तू 4 फुटाचा कलंक तू 6 फुटाचा 8 फुटाचा कलंक 1 महिना पाण्याला ठेवा 11 महिने जागा वापरा काय वाईट होतं सांग कुठं नाही सगळी भरी टाकलेल्यात कोण बघायला पूर्वेश नियंत्रणचे अधिकारी एवढा पगार तेवढा पगार अभ्यास कसला अभ्यास बोंबलाचा अभ्यास पैसे खायचा अभ्यास आहे पूल पडला तिकडे पूल आता तेच आहे अरे युरोपियन कंट्रीमध्ये खोळ्या तू आता इथली जाईल तुला वाटते इथं तू युरोपियन कंट्रीमध्ये 100 वर्ष कसं टिकेल देशाचा अपमान कसा होणार नाही जनतेला माझ्या कसा न्याय देईल अशी कामं असतात इथं 4 दिवसानं आणि काम कसं निघेल मला टक्केवारी कसं मिळेल मला पैसे कसे मिळतील अशी कामं आहे आता बघ की IRB ने 20-20 वर्ष रस्ते केलेत त्याला काय झालं ना आमचं 2 वर्षात रस्ते वाहून जातात आणि कोण बोलाय तयार नाही काय नियोजन कुठलं क्वालिटी आहे कुठलं काम पूर्ण आहे दाखव की मग बोललेलं तर तोंड असते आता ही शेती आहे म्हणून अन्न आहे म्हणून तर आपण आहे मग नाहीतर काय उपयोग आहे सांग अशी नष्ट व्हायला शेती आणि ज्यांनी विकल्या त्यांचं आहे ते पण विकायला लागल्यात पैसे आहे ते सपत्यात शेती राहते तर पैसा राहतोय का दाखव तू अनुभव पण जिथं शेती आहे तिथं शेती जिथं माळ रान आहे तिथं बांधकामं करा ना निसर्गाने दिले कशाला कोण आवाज उठवायचा ना पैशासाठी काय पाहिजे चालले रे आणि हे चुकीचं पूर रेषामध्ये आता बघ की चुकून पूरबीर आला की बघ हेलिकॉप्टरमधनं हे आली मंत्री आली संत्री फोटो काढा किती फुट असतात दान धर्मात तांदाच पोहतो गव्हाचं पोहतं त्याचं आणि ह्यांचंच बेकायदेशीर बांधकामं चालू असतं त्यांचे बांधकार करा आणि इकडे दान धर्म केले म्हणून दाखवते म्हणजे असली नकली दुनियानी जनता का बसायला राहून ते सोड आल्या रानात आता तेच बागेतले सगळे नांगरून बिंगरून झाले आता सरी काढायची आणि पावसाळा गेल्यावर लावण करायची